बंद केलं नाही, ठीक आहे. रोज मरे त्याला कोण रडे ही मराठीतली जी म्हण आहे ती अगदी तंतोतंत लागू पडत असेल तर ती मध्य रेल्वेला लागू पडते. आणि मध्य रेल्वेची बदलापूर ते कर्जत ते बदलापूर आणि तिथून पुन्हा मुंबईकडचा हा जो प्रवास आहे तो रोजचा जीव घेणा प्रवास करणारे जे प्रवासी आहेत, बदलापुरातले रेल्वे प्रवासी संघटनेचे आज प्रवासी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या ज्या भावना आहेत, ज्या भावनांचा उद्रेक त्यांचा झालेला आहे, तीव्र भावना आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी ते एकत्रित जमा झालेले आहेत. त्यांना जे रेल्वे प्रवासादरम्यान ज्या समस्या आढळतात त्या समस्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय या ठिकाणी सगळेच रेल्वे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. ही जी रेल्वे प्रवासी संघटना आहे ही बदलापूरची रेल्वे प्रवासी संघटना आहे आणि या संघटनेत जवळपास 1025 जे आहेत सहभागी आहेत. पण मात्र आज आपण बघतो ही संख्या जरी कमी असली तरी एक आवाज आहे तो नक्की शंभरांचा एक आवाज ठरू शकतो अशी संख्या आहे. आपण या ठिकाणी प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बदलापूरची समस्या नवीन नाहीये. बदलापूर आता जसं झपाट्यानं वाढत आहे तसं बदलापुरातल्या समस्या देखील वाढत आहेत आणि त्यात प्रामुख्यानं जर कुठली समस्या असेल तर ती रेल्वेची समस्या आहे जी आपण गेल्या अनेक वर्षांपासून सहन करतोय. तुम्ही किती वर्ष झाली प्रवास करताय? बदलापूरचे किती वर्षापासून प्रवासी आहात आणि नक्की तुम्हाला काय रेल्वे प्रवास करताना समस्या जाणवतात? मी 2013 पासून बदलापूरमध्ये वास्तव्य करतोय आणि आज 11 वर्ष झाली इथून प्रवास करत असताना काम धरण्याच्या निमित्ताने लोक इथून CST, ठाणा, डोंबिवली, कल्याण ह्या मार्गावर प्रवास करतात. पण बदलापूर अंबरनाथमध्ये ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जी काही गर्दी वाढते तेवढ्या प्रमाणात ट्रेन्स ज्या आहेत त्या वाढीव झालेल्या नाही आहेत. आणि गेल्या 1 वर्षामध्ये आपल्या होम प्लॅटफॉर्मचं जे काही काम झालेलं आहे त्या होम प्लॅटफॉर्मची उंची हा खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं ह्या आमच्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळेला पडलेले आहेत आणि वेगवेगळे अपघाताचे प्रसंग निर्माण होत आहेत. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ट्रेन्स जरा थोड्या वाढल्या पाहिजेत. थोडंसं प्रवास जो आहे तो सुखकर व्हावा या दृष्टीने काहीतरी प्रयत्न झाले पाहिजे. स्टेशनवरती जर तुम्ही आज बदलापूर स्टेशनवरती जर बघता, जर प्रवासी संख्या इतकी वाढलेली आहे, ज्या अपुऱ्या पडणाऱ्या ट्रेन्स आणि होणारे अपघात हे टाळण्यासाठी ट्रेन्स वाढणं फार गरजेचं आहे. तसेच 2 नंबर जो प्लॅटफॉर्म आहे आपला त्याची उंची देखील वाढणं फार गरजेचं आहे. त्यामुळे फार लोकांचे अपघात होतात. तुम्ही कधीपासून प्रवास करता रेल्वेनं आणि बदलापूरमध्ये राहत असताना काय समस्या आढळतात? मी 2010 पासून प्रवास करतो. 14 वर्ष झाली. ज्या सुविधा कल्याणनंतरच्या प्रवाशांना मिळते ती बदलापूर, कर्जत ह्या येथील प्रवाशांना मिळत नाही का? तर इकडचाही प्रवासी तिकीट पास काढतो, तिकडचेही प्रवासी काढतो. पण हा भेदभाव का? मला प्रशासनाला तेच विचारायचं आहे. तुम्ही एक्सप्रेससाठी जवळजवळ कळत आहे की एक्सप्रेस आणि मालगाड्या सोडायसाठी बदलापूर नंतरचे जे स्थानक आहेत वेटीज धरलं जाते, मुद्दाम आडमुठे धोरण म्हणजे अवलंबलं जाते. तर हे याला आवरणार कोण? माझा हा प्रश्न आहे प्रशासनाला. गेली 10-12 वर्ष मी प्रवास करतो आहे. माझा असा प्रश्न पडतो मला की कल्याणनंतर जी सुविधा जी पाहिजे ते कल्याणनंतरच्या सुविधांसाठी बऱ्याच वेळ मी ऐकलं आहे आपल्या ग्रुपमधून आणि इतर ठिकाणी की 3री आणि 4थी लाईन ही बनली पाहिजे. आज आपण एका प्रगतिशील देशामध्ये आपण राहतो आहे, एवढी डेव्हलपमेंट आपण नॅशनल लेवलवरती पाहतो आहे. तर आणि एवढा रेल्वे मंत्री आणि इतर सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत ते एवढा आपल्याला पैसा देत आहेत. तर हा अन्याय फक्त कल्याणनंतरच्याच लोकांना का आहे हा मला मोठा प्रश्न पडतो आहे. 3री आणि 4थी लाईन गेली 5-6 वर्ष माझ्या ह्याच्यामध्ये मी ऐकतोय मी आणि अजूनही त्याच्यावरती इम्प्लिमेंट होत नाही. आणि एवढी स्लो प्रगती काय? एके ठिकाणी आपण मोठ्या लेवलवरती ऐकतोय की एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, एवढे रोड्स बनले, हे बनलं ते बनलं. आणि मला वाटतं खरंच हे खूप मोठं चॅलेंजिंग आपल्यासारख्या सामान्य प्रवासांना होत आहे आणि त्यावर इम्प्लिमेंट केलं पाहिजे. नमस्कार, मी 1995 पासून भाजपला राहतोय.
तर बदलापूरचे जे आहे म्हणजे पूर्वी बदलापूर हे खास 24 तास पाणी शौचालयासाठी प्रसिद्ध होतं आणि आज बदलापूर हे समस्यांचं माहेरघर बनलेलं आहे. खास करून रेल्वेच्या समस्या म्हणजे 30 वर्षापूर्वी ऐकलं की चिखली रेल्वे स्टेशन ते सुद्धा अजून कागदावरच आहे. याचीसुद्धा अजून काय प्रगती नाही. चिखली रेल्वे स्टेशन होणार आहे म्हणून तिथे भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्यामुळे लोक या समस्येला फार कंटाळलेले आहे. तरी लवकरात लवकर एक महिला स्टेशनसुद्धा चालू व्हावी, कारण ठाण्यावरून महिलांचा प्रवास फार जिकरीचा होत आहे आणि बदलापूरवरून सुद्धा महिलांचा प्रवास फार जिकरीचा होतो आहे. तर लवकरात लवकर एखादी महिला ट्रेन तर चालू झाली तरी खूप आहे. आपण या ठिकाणी किती वर्ष झाली प्रवास करताय? काय रेल्वे प्रवास करताना समस्या जाणवल्या? मला 12 वर्ष झाले आता रेल्वे प्रवास करतो. रेल्वे कायम 10-12 मिनटं लेटच असते, कधी गाडी रेल्वेला येत नाही. आणि शिवाय आता रेल्वेचं 3 आणि 4 लाईनीचं काम चालू आहे. कुठं काम चालू आहे हे कुणालाच माहिती नाही. कसं माहिती पडेल कुणाला की 4थी लाईनीचं काम चालू आहे म्हणून? लोकांना पण कळायला पाहिजे की बाबा 4थी लाईनचं इथं काम चालू आहे, एवढं वर्ष लागतील, किती वर्ष लागतील त्याचा अंदाज कोण सांगेल आपल्याला या गोष्टी? बदलापूरचा रेल्वे मुळात म्हणायला गेलं तर बदलापूरची रेल्वे जी व्यवस्थापन आहे ते सर्वात घाणेरडं आणि एक म्हणतात नाही की वेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन आहे. त्याच्यामुळे हजारो लाखो प्रवाशांना इथे नेहमी वेठीस धरलं जातं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणताही व्यक्ती घरातून जाताना तो व्यवस्थित जाईल आणि पुन्हा व्यवस्थित घरी येईल याची शाश्वती नसते. मला फक्त या आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे, आपण वेळेवर लोकल वाढवू शकत नाही, 4था आणि 3रा आणि 4था प्लॅटफॉर्म वेळेवर होऊ शकत नाही. पण तरी देखील आपल्याला एक विनंती आहे, आहेत ज्या आहेत गाड्या त्या व्यवस्थित वेळेवरती पाठवा, म्हणजे जेणेकरून जे प्रवासी जात आहेत ते सुखाने आणि व्यवस्थित जाऊन पुन्हा घरी येतील. तुमच्या बरोबर काहीतरी आत्ताच 2 दिवसापूर्वी इन्सिडेंट घडला होता. आमच्यासोबत इन्सिडेंट झालेला आहे की मी आणि आमच्या संघटनेच्या अध्यक्षामार्फत आम्ही रेल्वेचे अध्यक्ष जे आहेत स्टेशन मास्टर त्यांना वारंवार तक्रार केलेली आहे. ज्या होम प्लॅटफॉर्मच्या गाड्या आहेत त्या तुम्ही होम प्लॅटफॉर्मवरून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं अगोदर पाठवा. पण त्या एकही गाडी होम प्लॅटफॉर्मवरती 5 ते 10 मिनिटं अगोदर येत नाही. पण त्या गाडीला होम प्लॅटफॉर्मवरची गाडी का म्हणावी? 8:10ची गाडी असेल किंवा 8:52ची गाडी असेल, या गाड्या 5 ते 10 मिनिटं अगोदर स्टेशनला यायला पाहिजे, जेणेकरून आलेला प्रवासी व्यवस्थित चढू शकेल. पण या गाड्या मुळात शेवटच्या मिनिटाला येतात, जेणेकरून प्रवाशांचा एकत्र चढण्याचा प्रयत्न केला जातो. कारण जर मी व्यवस्थित फर्स्ट नाही चढलो तर मला जागा भेटणार नाही बसायला आणि शेवटी चढलो तर माझा श्वास गुदमरून मी मरेल. 2 ऑप्शन आहेत माणसांकडे, एक तर शांत बसून जागा घ्या आणि श्वास चांगला घ्या, नाहीतर रांगेमध्ये तुम्ही उद्भरून मरून जाण्याची शाश्वती नसते. त्याचबरोबर कुठलीही गाडी सकाळी मी तुम्हाला सांगेल 7 वाजून ते 9:30 वाजेपर्यंत अशी कुठलीच गाडी नाही की ज्यामध्ये माणूस व्यवस्थित चढू शकेल. पण याच्याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरी माझा मुद्दा आहे जो 10:26ची जी गाडी, त्या गाडीवरती खूप त्यांनी गांभीर्याने लक्ष ठेवलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये फॅमिली माणसं जातात, पेशंट्स जातात, त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन आहे, त्याच्यामध्ये हे जे काही कामानिमित्त किंवा हॉस्पिटल निमित्त मुंबईला जातात तर त्यांच्यासाठी ही गाडी सोयीस्कर आहे. पण ही गाडी नेहमी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास उशीर असते. या संदर्भात स्टेशन मास्टरकडे खूप काही तक्रारी केलेल्या आहेत पण काही सोल्युशन मिळालेलं नाही. तर मला वाटतं आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की या ज्या 2-3 समस्या मी सांगितलेल्या आहेत किंवा साहेबांनी जे सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती नक्कीच काहीतरी तोडगा मिळेल. नमस्कार, मी अरुण कुंभार. मी सकाळी ट्रेनमधून जातो, 8:45ची ट्रेन वगैरे पकडतो. परंतु 8:45ची जी ट्रेन पहिला दादरपर्यंत होती ती आता CSTला केली. त्याच्यामुळे काय होतं आहे, CSTचे पण पब्लिक सगळे दादर ट्रेनमध्ये चढतात, त्यामुळे भरपूर गर्दी आजकाल वाढली आहे त्याच्यात. तिथे अक्षरशः तिथे ट्रेनमध्ये चढतेवेळी आम्हाला ट्रेन थांबायच्या अगोदर चढावं लागतं, तेव्हा कुठे आम्हाला आतमध्ये जायला जागा भेटते. तर ते जरा दादरपर्यंत थोड्या ट्रेन चालू कराव्या. दुसरी गोष्ट 15 डब्याच्या ट्रेन कराव्या आणि महिलांसाठी जरा डबे वाढवावे. मगाशी आपण बोलत होतो, चर्चा करत होतो, त्यावेळेला तुम्ही कुठेतरी मुद्दा मांडलात की रेल्वे प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या रेल्वे प्रवासी जे आहेत त्याचा पाठपुरावा करण्यात कुठेतरी कमी पडतात. त्याचबरोबर राजकीय अनास्था हे देखील एक कारण आहे की कुठेतरी ह्या समस्या सुटत नाही आहेत. काय एकंदरीत तुमचं परीक्षण आहे याबाबतीत? नमस्कार, मी दिलीप नारकर. गेली 25 वर्ष रेल्वे प्रवासी इथला बदलापूरचा आहे. महाराष्ट्रामधलं क्लास 1 सिटीचं हे शेवटचं टोक आहे. याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारीकरण या शहराचं आणि अवतीभोवतीचं झालं आहे. त्यामुळे आता 3री मुंबई म्हणून याला राजमान्यता सरकारने दिलेली आहे. मात्र दुर्भाग्य असं आहे की ट्रान्सपोर्टेशनच्या सोयीसुविधा इथे फार अपुऱ्या आहेत आणि त्यातून रेल्वे मंत्रालयाचा अगदी फार दुर्लक्ष झालेलं आहे.
गेली 5 वर्ष 3-4 लाईनचं आम्ही ऐकतो आहे, परंतु आजही फारसंही ते काम काही होताना दिसत नाही. त्यामुळे ध्येय निश्चित करून विनाविलंब डे नाईट 24 तास मिळतात, काम लवकरात लवकर कसं करता येईल ह्याच्याकरता अभ्यासपूर्वक पण ठोस ॲक्शन प्लॅन हे रेल्वे मंत्रालयाने करणं आवश्यक आहे. आणि हे करण्यामध्ये जर कमतरता भासत असेल किंवा ते कमी पडत आहेत असं वाटतंय, तर लोकप्रतिनिधीने त्याच्या पाठीमागे ठोसपणे उभं राहून त्यांना ते भाग पाडलं पाहिजे. कारण ते प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे, हे टाळू शकत नाही कोणी किती मोठ्या पदांवर ते जरी असले तरी. दुसरा भाग हे दुर्दैव आहे की आजही अनेक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प, रेल्वे अर्थसंकल्प, राज्याचे अर्थसंकल्प जे शेअरेबल एक्सपेंडिचरमध्ये आहेत, राज्य सरकारचा पैसा जरी रेल्वे मिनिस्ट्रीकडे जमा झाला तरीसुद्धा काम होताना दिसत नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी त्याच्याकरता पाठपुरावा हा ठोसपणेच पाहिजे आणि रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष होता नाही. आज बदलापूरची लोकसंख्या जवळपास 5 लाखाच्या घरात गेली आहे. ट्रेन्स किती आहे तिथून? फक्त 2 ट्रॅक्स आहेत आणि 73 ट्रेन लोकल ट्रेन्स आहेत, ते सुद्धा कर्जत, खोपोली आणि बदलापूर या ठिकाण. बदलापूरवरून जर मुंबईकडे पाहिलं फक्त 73 लोकल ट्रेन्स आणि रोज त्याचं जर टाईम टेबल तुम्ही बघितलं, लिस्ट जर घेतली बदलापूरमधून तर हे कळेल प्रत्येक ट्रेन ही 10, 15, 20 मिनटं अगदी इतकी लेट आहेत. म्हणजे डेली रिपोर्ट घेऊ शकतो त्यांच्याकडून आज ट्रेन किती वाजताच्या टाईम टेबलप्रमाणे रेल्वेच्याने लेट किती गेल्या त्या. तर त्यामुळे ह्याच्यावरती लक्ष झालं पाहिजे. रेल्वे मिनिस्ट्रीने सुद्धा आपल्या बजेटचा जास्तीत जास्त वापर लवकरात लवकर 3री-4थी लाईन ही लवकर करणं हेच याच्यावरचं सोल्युशन आहे. आणि हे जर लवकर इथल्या गर्दी वाढत राहणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर 3री-4थी लाईन कशी तयार होईल यावर फोकस करायला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या ठाणे कल्याणपर्यंत जवळपास 200-250 लोकल ट्रेन्स मुंबईवरून येतात आणि रिकामीसुद्धा बऱ्याच जाताना दिसतात, तर त्याऐवजी त्यांचं एक्सटेन्शन कर्जत, खोपोली, बदलापूर या दिशेने काही होऊ शकते का? होणार आहे, तेही होऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातून इथल्या ट्रेन ह्या वाढायला पाहिजेत. महिलांची सुरक्षा फार महत्त्वाची झालेली आहे, चोऱ्या रोज होतात आणि त्यामुळे सिक्युरिटीसुद्धा रेल्वेत दररोज असतातच, रेल्वे बोगीला असं नाही आहे, तर तेही असलं पाहिजे. तर असे काही प्रश्न आहेत तिथे अभ्यासपूर्वक पण प्रामाणिकपणाने अंमलबजावणीत जर रेल्वे मिनिस्ट्रीने आणि लोकप्रतिनिधींनी आणलं तर ते ठोसपणे कामं होऊ शकते. त्यांच्या मनामध्ये जर चलबिचल राहिली तर मात्र हे प्रकल्प लवकर पूर्ण होणार नाहीत. हे शाश्वत अगदी एक प्रामाणिक नागरिकाची भूमिका म्हणून मी या ठिकाणी मांडतोय. धन्यवाद. तुम्ही किती वर्ष झाली प्रवास करताय? तुम्हाला काय समजतं? 10 वर्ष झाली आता, 2015 पासून करतोय. आणि साधारण सकाळच्या वेळेत एक 7 ते 9 मध्ये गर्दी तर असतेच 6 वाजल्यापासून. पण प्रॉब्लेम असा आहे की जे पेशंट मुळात जातात इथून, तर अपंगांचा डबा कायम भरलेला असतो. KEM, टाटा बरेच पेशंट जातात. माझी स्वतः आई मी घेऊन जातो प्रत्येक 6 महिन्यातनं. पण मला असं आहे की फर्स्ट क्लासचं तिकीट काढून सुद्धा चढता येत नाही. फर्स्ट क्लासच्या तिकीटवर सुद्धा सेकंड क्लासमध्ये जाता येत नाही. आणि जर आतमध्ये गेलं तर तिथली उठणारी लोक आहेत ती जी ठाणे किंवा त्याच्यानंतर जागेवरून उठतात. तर ज्या पेशंट आहेत 60 वर्षाचा माणूस तो बसणार कसा? 4थी सीट कोण देत नाही. तर त्याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे की जे पेशंट किंवा जे वयोवृद्ध माणसं आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी सोयी त्यांनी केल्या पाहिजेत. बाकीचे मुद्दे तर सगळ्यांनी मांडलेलेच आहेत. या ठिकाणी आपण सगळ्याच रेल्वे प्रवाशांशी आत्ताच एकंदरीत चर्चा केलेली आहे. अनेकांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. रेल्वेची गर्दी असू देत, 2 रेल्वेंमधील अंतर असू देत किंवा इतर सगळ्या अडचणी असू देत. त्याचबरोबर आता काही दिवसांपूर्वी मालगाडी बंद पडल्यामुळे जी लोकल सेवा ठप्प झाली होती तो जर विषय पाहिला तर अनेक प्रवाशांच्या मागण्या आहेत की सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मालगाड्या ज्या आहेत त्या सोडता कामा नयेत.
यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातोय, मात्र रेल्वे प्रशासन गंभीरतेनं त्याची दखल घेत नाहीये. मात्र त्या दिवशी जो प्रकार घडला त्यानंतर रेल्वे प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली, पण ही जी दखल आहे ती तात्पुरती नसावी. मालगाड्या ज्या आहेत त्या मधल्या म्हणजे दुपारच्या वेळेस ज्यावेळेला गर्दी कमी असते आणि रात्रीच्या वेळेस सोडण्यात याव्यात अशी रेल्वे प्रवाशांची मागणी आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की रेल्वे जो प्रवास आहे त्यावर जो ताण पडतोय त्याला पर्यायी वाहतूक व्यवस्था ही खूप महत्त्वाची आहे बदलापूरकरांसाठी, ज्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. मात्र पुन्हा राजकीय अनास्था जी आहे ती कुठेतरी याच्या मागे कारणीभूत आहे. त्यामुळे अद्याप कुठेतरी ही वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरू होत नाहीये. कुठेतरी रिक्षा चालक किंवा इतर जे वाहन चालक आहेत त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी पर्यायी सार्वजनिक वाहतूक सेवा ही उपलब्ध करून दिली जात नाहीये. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. या सगळ्या तक्रारी झाल्यानंतर आज बदलापूर हे जे रेल्वे प्रवासी आहेत यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्या समस्या लोकप्रतिनिधींमार्फत रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जो मधला दुवा असतो ते शहरातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. आपण सगळ्यात पहिले डॉक्टर अमित कुमार गोईलकर यांच्याशी चर्चा करूयात. आपण आत्ताच बरीच चर्चा झाली, जवळपास 1-1.5 तास आपण चर्चा केलेली आहे. यात अनेकांनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. काय सांगाल, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाठपुरावा कशा प्रकारे करणार आहोत आणि रेल्वे प्रशासनाला काय आश्वासन? आता सगळ्या मान्यवरांनी सगळे मुद्दे कव्हर केलेलेच आहेत. माझं म्हणणं असं आहे की रेल्वे प्रशासन एखादी समस्या समोर आली की त्याचं तात्पुरतं निवारण करतं. तसं न करता वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांची सुरक्षा असेल, गर्दीचं नियोजन असेल, लोकलची संख्या वाढवणं असेल, 2 लोकलमधलं अंतर जे आहे टायमिंग कमी करणं असेल, या सगळ्या गोष्टींची भविष्याच्या वाढत्या गर्दीच्या दृष्टीने विचार झाला पाहिजेत. सुरक्षा व्यवस्था वाढवली पाहिजेत. कारण आता जसं मोबाईलसाठी एखाद्या मागेच एका पोलीस कॉन्स्टेबलला फटका मारला, तो मोबाईल चोरून घेऊन ते पळाले आणि तो मोबाईल घेण्यासाठी तो ज्यावेळेला त्यांच्या मागे गेला त्यावेळेला त्याला विषारी इंजेक्शन दिलं आणि 2 दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये तो पोलीस कर्मचारी मयत झाला. त्यानंतर आत्ताच आठवड्यापूर्वी एका मुलाला फटका मारला, तो मुलगा ट्रेनमधून खाली पडला आणि दोन्ही पाय त्याचे गमावे लागले. मग असे जे गँग आहेत हे रेल्वेच्या आजूबाजूला जे फिरतायत यांच्यावरती रेल्वे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन, रेल्वे पोलीस काय करतं, ही सुरक्षा प्रवाशांची का नाही केली जात? रेल्वेकडे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतो, जाहिरातीतून तुमचं उत्पन्न वाढतं, मग ही सेवा अपुरी का? गर्दीमध्ये कित्येक लोक, महिला ट्रेनमध्ये लटकून जाताना ट्रॅकवर पडतात, कायमची डिसॅबिलिटी येते, टेम्पररी डिसॅबिलिटी येते, काही वेळेला मृत्यू होतो. मग ह्या सगळ्या जीविताचं मूल्य रेल्वे प्रशासनाला कधी कळणार? जोपर्यंत तुम्ही सेवेत आहात तोपर्यंत प्रामाणिकपणे काम करा, लोकांसाठी काम करा. तुम्ही जनतेच्या पैशातून पगार घेताय याची किमान स्वतः तरी लाज किंवा भान बाळगावं रेल्वे प्रशासनाने आणि संबंधित रेल्वेच्या मंत्र्यांनी सुद्धा. आणि त्यानंतर जे काही भविष्यात उपाययोजना करायच्या आहेत त्या भविष्याच्या दृष्टीने कराव्या. आज एखादी समस्या आली, मग टेम्पररी काहीतरी लोकांना दाखवण्यासाठी केलं, लोकप्रतिनिधींना काहीतरी दाखवलं, त्यांचंही समाधान झालं, लोकांचंही समाधान झालं आणि मग आपण सुटलो, असा प्रकार न करता कुठल्याही पद्धतीनं, मी गेली 19 वर्षे रेल्वेवर प्रवास करतोय, कर्जत कसारा ते डहाणू रोडपर्यंत आणि इकडे पनवेलपर्यंत सगळा प्रवास केला आहे. कुठल्याही पद्धतीनं रेल्वे प्रशासन इतकं अलर्ट दिसत नाही जेवढं असायला हवं, पण हे त्यांनी करायला पाहिजेत, भविष्याच्या दृष्टीनं केलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. नक्कीच खूप महत्त्वाच्या विषयांना हात घातलेला आहे, महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातलेला आहे. या संबंधित चर्चेनंतर आपण शेवट एका संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून, जे लोकप्रतिनिधी आहे शहरातले आणि सध्याचे जे खासदार आहेत बाळामामा, त्यांच्या पक्षातील शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे आपल्यासोबत आहेत. तत्पूर्वी त्यांच्यासमोर प्रश्न मांडताना आपण ही जी काही समस्या ऐकली आहे, रेल्वे प्रवाशांच्या समस्या ऐकलेल्या, त्यांच्या तक्रारी ऐकलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी खुद्द नवनिर्वाचित खासदार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला भेट देऊन गेले होते. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या कामकाजासंदर्भात त्यांनी माहिती घेतली होती. पूर्वीचे जे खासदार आहेत त्यांनी जे काही काम अर्धवट सोडलं होतं त्याची देखील त्यांनी माहिती घेतली, त्याचा पाठपुरावा देखील त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी कुठेतरी रेल्वेला एक ताकीद दिलेली आहे की काही मर्यादेपुरता जी काही अल्टिमेटम देण्यात आलाय तेवढ्या वेळापुरता जी कामं आहेत ती करा, रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ देऊ नका, अन्यथा आम्हाला कुठेतरी आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल, कुठेतरी एक ठोस पाऊल उचलावं लागेल, अशा प्रकारचं अल्टिमेटम त्यांनी दिलं होतं. पण कुठेतरी राजकीय अनास्था, जसं सगळ्यांनी सांगितलं, ती कमी पडू नये म्हणून नवीन खासदार
बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांसाठी काय निश्चित पाठपुरावा करणार आहेत, पाऊल उचलणार आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. 1.25 लाख प्रवासी बदलापुरातून रोज बदलापूर ते मुंबई असा प्रवास करतात. सर, अनेकांच्या ज्या म्हणजे प्रतिक्रिया ऐकल्यानंतर, प्रश्न ऐकल्यानंतर कुठेतरी त्यांनी बाळामामांकडे लक्ष लागून राहिलेलं आहे त्यांचं, की आपले नवनिर्वाचित खासदार आमच्यासाठी काहीतरी भूमिका बजावतील, कारण रेल्वे ही केंद्रात येत असल्यामुळे आपल्या लोकसभेचे खासदार या ठिकाणी नक्कीच काहीतरी पाठपुरावा करतील, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आहेत. काय सांगाल, या सगळ्या प्रवाशांच्या समस्या ऐकल्यानंतर कशा प्रकारे पाठपुरावा? सर्वप्रथम या प्रवासी संघटनेचे सर्व सदस्य या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. निश्चित गंभीर स्वरूपाच्या समस्या रेल्वेच्या संदर्भात आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर देखील त्याची आम्ही दखल घेतली होती आणि निवडणुकीच्या वेळी ह्या सर्व समस्यांवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या लोकसभेतील खासदार म्हणजे निवडून आलेले आहेत बाळामामा यांच्यामार्फत घेतली जाईल. हा खात्रीने विश्वास घेणे सर्वप्रथम मी सर्वांना देतो की आणि त्याचाच एक भाग म्हणजे की निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी जर भेट दिली असेल तर ती बदलापूरच्या रेल्वे स्टेशनला आणि त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण सगळ्या समस्या समजून घेतल्यात. अगोदर देखील निवडणुकीच्या अगोदर देखील आले होते, स्वतः त्यांनी ट्रेनने प्रवास केला. रेल्वेचा प्रवास कशा प्रकारे असतो, कारण भिवंडी जाणाऱ्या लोकांना सहसा रेल्वेशी संबंध फार येत नाही, परंतु बदलापूरकरांच्या समस्यांच्या संदर्भामध्ये बाळामामा खासदार म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी शहराध्यक्ष आम्ही संवेदनशील आहोत. निश्चितपणे अनेकदा राजकीय नेत्यांची अनास्था किंवा अभ्यासाची कमतरता अशा प्रकारची काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे, परंतु यावेळेला त्या कमतरता भरून निघतील आणि निश्चितपणे ज्या ज्या काही अभ्यासपूर्ण पद्धतीने समस्या सोडवण्याचे जे जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते पद्धतशीरपणे केले जातील एवढं निश्चित आहे. कारण ज्यावेळेला बाळामामा आले पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आणि त्या ठिकाणी स्टेशन मास्टर असो किंवा ज्या ज्या विविध त्यांचे जे काही भाग आहेत, काम करणारे विविध विभाग आहेत की ज्यांच्यामार्फत कन्स्ट्रक्शनची कामं होतात, काही कमर्शियल डिपार्टमेंट आहे किंवा काही रेल्वेचे जे ऑपरेशनल डिपार्टमेंट आहेत, त्या सर्वांशी चर्चा झाली आणि त्यावेळेला सुरुवातीचा प्रश्न म्हणून एक गोष्टी तर तातडीने तिकीट खिडकी काही मला वाटतं कमी वेळात होता चालू असायच्या, तर त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं, तर ते तातडीने त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर मुळामध्ये अगोदरच्या खासदारांनी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची जी भूमिका घेतली होती तशी भूमिका नसून अधिकाऱ्यांकडनं चांगल्या प्रकारे काम करून घेणं आणि जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेच्या हिताच्या कामं करण्याकरता आम्ही या ठिकाणी आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून ती भावना त्यांची होती. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पहिल्यावर घेतलं. त्यावेळेला त्या ठिकाणी शेड देखील तात्पुरत्या स्वरूपात टाकण्यात आली, म्हणजे पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता, परंतु याची मला जाणीव आहे की ती पुरेशी नव्हती. तर हे कामं जी आहेत, आता या ठिकाणी गोविंदकर साहेबांनी सांगितलं की परमनंट कामं झाली, पण ती तात्पुरती कामं किंवा तातूरमातूर करून चालणार नाही. आमची देखील भूमिका आहे. त्या ठिकाणी डेक जो आहे त्याची आवश्यकता नाही. सर, आता कमेंट येत आहेत लोकांच्या की नवीन डेकमुळे जो बदलापूरकरांना त्रास सहन करावा लागतो, डेकच्या कामामुळे, शेड नसल्यामुळे रोज उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात छत्री घेऊन उभं राहावं लागतंय, डेक गळतोय आणि पावसाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय, अशा प्रकारच्या कमेंट. तर डेकबद्दल मी तेच म्हणेन की माझी स्पष्ट या ठिकाणी भूमिका आहे की डेक अनावश्यक आहे. कारण आपण देखील मगाशी चर्चा केली, त्या डेक पुन्हा तिसरी आणि चौथी लाईन आल्यानंतर तो डेक पुन्हा काढावा लागणार आहे. तर मग आता हा फापड पसारा कशाला करायचा? हा जो द्रविडी प्राणायाम करून लोकांना त्रास देण्याची जी भूमिका आहे, तर त्या डेकला विरोध करण्याची देखील आमची भूमिका राहील. मी खासदार साहेबांना संदर्भात सांगणार आहे की हा डेकची आपल्याला आवश्यकता नाही, तर त्या ठिकाणी संपूर्ण शेड पाहिजे पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता. कारण मागे 2-3 वर्षापूर्वी साधारण आम्ही एक त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं की शेड नसल्यामुळे एल्फिस्टनला जो प्रकार झाला होता तसा प्रकार ठिकाणी बदलापूरला होऊ शकेल. साधारण 1-2 वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु निश्चित संपूर्ण शेड जर केली ना तर ते महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे डेकची आवश्यकता नाही, कारण डेकला जे पादचारी पूल जोडलेले आहेत ते अगदी अरुंद आहेत. त्यामुळे जरी डेक असला मोठा आणि त्यावरून लोक प्रवास करत असले तरी पुलावरून उतरताना जी गर्दी होणार आहे, छेपाछेपी होणार आहे, त्यामध्ये नक्कीच अपघात होण्याची शक्यता नाकारता येईल. निश्चितपणे हे जे डेक आहे ना, हे कमर्शियल डेक आहे. त्या ठिकाणी गाळे टाकून त्यातून पैसे कमवण्यासाठी ते बांधण्यात आलेले आहेत, त्याचे टेंडर झाले आणि काही विशिष्ट लोकांनी ते पैसे कमवण्याकरता तो सगळा डेक बांधला जातोय. त्या डेकला आमचा विरोध राहील, ही एक आमची भूमिका आहे. केवळ डेकच्या संदर्भातच नाही तर इतर देखील म्हणजे असुविधा आहेत. मला वाटतं त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती टॉयलेटची देखील व्यवस्था नाही, तर ते त्या ठिकाणी महिलांनी देखील तो मागणी केलेली आहे, तर ते देखील करण्यासाठी ती आमची भूमिका राहील. आणि रेल्वे त्यावेळेला मागच्या वेळेला जेव्हा भेटलो आपण त्यावेळेला कल्याण ते कर्जत या ठिकाणी रेल्वे काही ट्रेन वाढवता येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याचा एक पाठपुरावा आमच्यामार्फत केला जाईल, ही एक भूमिका आहे. आणि रेल्वेच्या सर्व समस्या म्हणजे स्वच्छता असो किंवा आता गोईकर साहेबांनी सांगितलं की सुरक्षेची आहे,
त्याचा देखील पाठपुरावा या ठिकाणी केला जाईल. 12 डब्यांच्या लोकल ज्या आहेत त्या 12 डब्याच्या गाड्या 15 डब्याच्या गाड्या करणं ह्या सगळ्यात मागणी या ठिकाणी केलेल्या आहेत. आता लवकरच मला वाटतं प्रवासी संघटनेच्या बरोबर एकत्रितपणे काम करण्याची आमची भूमिका आहे. पक्षीय अभिनिवेश न बाळगता खासदार हे जनतेचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लोकांची कामं झाली पाहिजेत, रेल्वे प्रवाशांची कामं झाली पाहिजे, ही भूमिका आहे. आम्ही सर्व रेल्वे प्रवाशांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील आमच्याबरोबर राहा. ज्या वेळेला खासदार येतील किंवा आपल्याला GMला भेटायला जायचं असेल किंवा आम्ही तुमच्याबरोबर असू तर आम्ही त्या ठिकाणी आपल्यासाठी सर्व प्रयत्न करू. आपण देखील आमच्याबरोबर राहून आपल्या समस्या सोडवण्याकरता आपण एकत्रितपणे जे काम करूया आणि रेल्वेचे सर्व प्रश्न सुटतील हे असं इथे सांगता येणं अवघड आहे, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. 3री 4थी लाईनसाठी देखील पाठपुरावा आम्ही करणार आहोत. हे रेल्वेचे विषय आहेत. आणि प्रवाशांच्या संदर्भात विचार केला तर एकात्मिक ट्रान्सपोर्ट सुविधा, कारण आपण पाहतो की NMMTच्या बसेस बदलापूरला येतात तर ठाणे महापालिकेच्या, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर यांचा एक जर ट्रान्सपोर्ट केला तर या ठिकाणी एक चांगली सुविधा उपलब्ध होऊ शकेल. त्याचा देखील पाठपुरावा आम्ही आमच्या व्यवस्थेच्या मार्फत करणार आहोत. तर निश्चितपणे प्रवाशांच्या बरोबर आहोत, आम्ही संवेदनशील आहोत. अनेक घटना घडल्या आहेत. प्रवासी या ठिकाणी आता मला या ठिकाणी एक प्रवासी आहेत, संघटनेचे सदस्य आहेत, त्यावेळेला मी काल माझा जीव वाचला म्हणजे थोडक्यात. तर अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर या बाबतीत संपूर्ण खासदारांच्या माध्यमातून आम्ही स्वतः बदलापूरकर म्हणून आणि बदलापूरचे रहिवासी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून एक संपूर्णपणे ताकदीने प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्नशील राहू एवढीच या ठिकाणी मी भूमिका मांडतो. सोशल मीडियामध्ये खूप मोठी ताकद आहे हे आपण आत्ता या मीटिंगच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. व्हॉट्सअपवरचा एक ग्रुप आहे रेल्वे प्रवासी संघटनेचा आणि त्यात जवळपास 1025 सभासद आहेत आणि ही जी मीटिंग आहे ती ज्यांच्या पुढाकारानं घडून आली ते राजेंद्र नरसाळे आपल्यासोबत आहेत जे रेल्वे प्रवासी आहेत आणि ही रेल्वे प्रवासी संघटना जी चांगल्या प्रकारे चालवत आहेत किंवा हे जे रेल्वे प्रवाशांचे जे प्रश्न आहेत ते रेल्वे प्रशासनासमोर मांडून आंदोलनाची भूमिका देखील त्यांनी बऱ्याच वेळेला घेतलेली आहे. आपण त्यांच्याबरोबर बोलून हे लाईव्ह संपवणार आहोत. सर, आत्ताच आपण रेल्वे प्रवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यानंतर लोकप्रतिनिधीमधून शैलेश वडनेर यांच्याशी देखील आपण चर्चा केली की त्यांनी हे जे प्रश्न आहेत ते आपले नवनिर्वाचित खासदार यांच्यापर्यंत पोहोचवावेत. एकंदरीत या चर्चेनंतर आपल्या चर्चेचं सार काय असेल आणि आपण काय पाठपुरावा करणार आहोत? चर्चेचं सार असं सांगता येत नाही, कारण रेल्वेचे प्रश्नही सुटणारच नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भले आता काही असू दे, एक खासदार येतील, 5 वर्षात दुसरे खासदार येतील, कारण रेल्वेचे समस्या ह्या नेहमी वाढतच जाणार आहेत. त्या किती, कारण आता रेल्वेची लोकसंख्या वाढत असेल, हे समस्या पण वाढत आहे. कारण जर तुम्ही बघाल, जेव्हा मी बदलापूरला राहायला आलो 91-92ला, तेव्हा बदलापूरची प्रवासी संघटना 10 ते 20 हजाराच्या दरम्यान असेल रेल्वेने जाणारी. त्यावेळी पण मगाशी शेतकरी म्हणलं की त्यावेळी अडचणीची होती. आणि आता तर 1.25 लाख तुम्ही ऑफिशियल म्हणताय, पण आता जवळजवळ 5 लाखाचे प्रवासी रेल्वेचे आहेत इथे बदलापूरमध्ये. 5 लाख लोक प्रवासी करतायत. तेवढ्या गाड्या 2003 साली जेवढ्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये फक्त 3 गाड्यांची भर पडली आहे या 24 वर्षामध्ये. तर 3 गाड्यांमध्ये आणि 5 लाख पब्लिक, म्हणजे जवळजवळ गाड्या फक्त 1% वाढल्या आहेत आणि पब्लिक 100% वाढली आहे. आणि एवढा सगळा भार रेल्वे सांभाळणं हे कुठेतरी अवघड आहे, आम्हालाही कळतं आहे. पण रेल्वेने त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. यांचा आज लहान मुलं आहेत किंवा कॅन्सरग्रस्त पेशंट आहेत, त्यांचं सकाळी जाण्याची जी वेळ असते टाटामध्ये, जसं एका प्रवासी सांगितलं की बाबा मला सकाळी 4 वाजता, तर त्यांच्यासाठी काहीतरी एखादा डबा, कारण आरक्षण डबा. कारण काय होतं की नॉर्मल जो डबा ठेवला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य पब्लिक असतं, त्या लोकांना चढता येत नाही आणि ह्या गोष्टीकडे कुठे लक्ष देत नाही. आणि मुळात हा पाडा मी रेल्वेकडे वाचून थकलो आहे. त्याच्यामुळे मी आता काय माहिती आहे की मी फक्त आंदोलन वगैरे करणार नाही आहे, पण रेल्वेला निवेदन देऊन जे काय आहे, जे प्रश्न शांततेने सुटत आहेत कायदेशीररित्या, आणि त्याच्यासाठी आज या बदलापूरला चांगले खासदार लाभलेत आता तरी. म्हणजे एक 5 वर्षामध्ये आम्ही अपेक्षा करतो की शैलेश साहेब बाळामामांकडून की एक चांगली रेल्वेच्या सुविधा देण्याचा ते प्रयत्न करतील. भले रेल्वेच्या समस्या ते 100% नाही सोडू शकत, आम्हालाही कळत आहे, पण निदान 10% जरी त्यांनी त्या सोडवल्या तरी ते आमच्यासाठी ते चांगले खासदार म्हणून आतापर्यंत लाभलेले असतील. आणि त्यांनी सुरुवात पण चांगली केली. सुरुवातीला त्यांनी जे केलं आहे, पण शेड अजून झालेली नाही आहे. काही प्रश्न लगेच सुटत नाहीत, फंडिंग असतं किंवा काही. आता त्या गोष्टी थोडासा वेळ जातो, त्यांनाही तेवढा वेळ दिला पाहिजे, कारण त्यांनाही अभ्यास करायला वेळ थोडा मिळाला पाहिजे. असो, पण शैलेश वडनेरेने आज आम्हाला सांगितलं आहे की त्या पाठपुरावा मी खासदारांकडे करेन. मुळात खासदारांचा तो पाठपुरावा आमचा संसदेत जाईल. संसदेमधून जी काही मदत येईल त्या मदतीमध्ये रेल्वे सुधारेल अशी अपेक्षा आम्ही करतोय. आणि आज तुम्ही आम्हाला जे बोलवलात इथे, आणि तुम्ही जो प्रश्न आता GRMकडे नेणार बुधवारी वगैरे,
आणि हा आमच्या ज्या समस्या मांडणार आहेत, त्यामुळे आम्ही तुमचे, आपले बदलापूरचे आणि सकाळचे सुद्धा आभार मानतो की आमचे प्रश्न तुमच्या मार्फतच लवकरात लवकर सुटो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण तुम्ही जो पुढाकार घेता आणि तुमचा जो अभ्यास आहे आतापर्यंत तो अतिशय चांगला आहे आणि असेच आमच्या प्रवाशांच्या मागे राहून त्या प्रवासी समस्या सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल अशी आशा बाळगतो. नक्कीच हा विश्वास जो प्रसारमाध्यमांवर दाखवला गेलेला आहे, आपले बदलापूरवर दाखवला गेलेला आहे, या कुठेतरी विश्वासाला तडा जाणार नाही आणि या विश्वासाला आम्ही कुठेतरी पात्र ठरू या अनुषंगानेच आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून काही दिवसांपूर्वी आपण ज्या रेल्वेच्या ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्यातून कुठेतरी रेल्वे प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. त्याच अनुषंगानं आजचं जे लाईव्ह झालेलं आहे त्यातून जे रेल्वे प्रवाशांनी समस्या मांडलेल्या आहेत त्याची सुद्धा दखल कुठेतरी रेल्वे प्रशासनाला घेणं भाग पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर हे लाईव्ह पाहत असाल तर तुमच्या समस्या ज्या असतील त्या तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.